अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वामी शिवा मार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा स्वामी भक्तांनो, बघता बघता गुरुपौर्णिमा ही जवळ येऊन पोहोचलेली आहे. आणि खरंच गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी, आपल्या शिष्यांसाठी, सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आपल्याला वाटतो. कारण हा जो दिवस असतो या दिवशी आपण स्वामींकडून पुढच्या वर्षीसाठीचं गुरुपद घेत असतो. आणि या वर्षी म्हणजे वर्षभरात मागच्या गुरुपौर्णिमा ते आत्ताच्या गुरुपौर्णिमापर्यंत ज्या काही आपल्याकडून सेवा झाल्या त्या स्वामीचरणी आपण अर्पण करत असतो. आणि यापुढून सुद्धा आम्ही तुमचे शिष्य आहेत आणि आमच्याकडून सुद्धा तुम्ही जे मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात सेवा करून घ्या म्हणून स्वामींच्या चरणी आपण जे काय गुरुपद घेतो. आणि या दिवशीचा दिवस म्हणजे खरंच खूप महत्त्वाचा दिवस असतो. मग आता स्वामींना काहीतरी भेटवस्तू द्यावी. आणि मागचा एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की खरंच गुरुपौर्णिमेची स्वामींना आवडणारी ही पण भेटवस्तू द्या. पण आता आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे किंवा आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे देवघरामध्ये, तर आता त्या स्वामींच्या पूजेसाठी, मूर्तीसाठी बघा गुरुपौर्णिमा हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. तर या दिवशी स्वामींना आपल्याकडून काहीतरी छोटीशी भेटवस्तू म्हणण्यापेक्षा आपल्या स्वामींना, जसं की बघा स्वामींच्या अंगावर हे तुम्हाला कपडे दिसत आहेत, स्वामींना रुमाल, किंवा स्वामींसाठी हे तांब्या भरून पेला ठेवलेला, किंवा स्वामींसाठी आपण एखादे लोड, असं कुठलाही, आता आपले खूप दिवसाचे जुने झालेले असतील लोड, किंवा नवीन या दिवशी काहीतरी आपल्याला खरंच स्वामींना द्यायचं असतं. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण काय द्यावं काय नाही तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामींना काय द्यावं काय नाही हा सुद्धा प्रश्न असतो. तर बघा बऱ्याच जणांना, बऱ्याच शिष्यांना, बऱ्याच सेवेकऱ्यांना समजत नाही की गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना नेमकं काय द्यायचं असतं. बघा स्वामींना तर स्वामींची भक्ती केलेली, स्वामीवरचा विश्वास आणि स्वामींची सेवा केलेली सगळ्यात जास्त आवडतं. पण आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे आणि आपलं देवघर छान दिसावं, आपल्या मनाला प्रसन्न करणारं असावं आणि स्वामींचा फोटोकडे बघितलं तर आपल्याला पण खूप छान प्रसन्न वाटावं, आनंदी वाटावं. आणि कसं वातावरण आपल्या देवघरातलं, आपण म्हणतो ना की देवघर आपलं घर असं टापटीप व्यवस्थित आणि स्वामींचा फोटोकडे पाहिलं तर खूप असं चांगलं वाटावं. तर यासाठी आपल्याला स्वामींना काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे, म्हणजे स्वामींसाठी काहीतरी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला खरेदी करायचं आहे. तर बघा मी इथे ही एक स्वामींसाठी गादी खरेदी केलेली आहे. बघा आता स्वामींचा फोटो आहे याच्यावर ठेवलेला, तर याच्याखाली सुद्धा आपण स्वामींच्या फोटोखाली काय करायचं आहे, ही गादी ठेवायची आहे. म्हणजे स्वामींचं एक वेगळं आसन आपल्याला तयार करायचं आहे. आणि यासोबत माझे लोड छान आहेत, म्हणजे खराब झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे मी काही लोड घेतले नाही आहेत. पण गादी थोडी खराब झाली होती त्यामुळे मी ही स्वामींसाठी गादी खरेदी केलेली आहे. कारण बघा स्वामी कधीही, आपण स्वामींच्या फोटोसुद्धा स्वामी लोड आणि गादीवर बसलेले आहेत. त्यामुळे खरंच आपल्या देवघरात जर स्वामींचा फोटो असेल तर अवश्य त्यांच्यासाठी एखादी गादी तुम्ही खरेदी करा. आता ही जी गादी, हे जे वस्त्र स्वामीचे तुम्हाला कुठल्याही देवाचे कपडे भेटतात, देवांचे वस्त्र भेटतात, त्या स्टॉलवर तुम्हाला उपलब्ध मिळून जातील. मग तुम्ही कोणत्याही स्टॉलवरून कुठेही जरी खरेदी केली तरी काही हरकत नाही. आपल्याला आवडणारा रंग, आणि हा जो मी केशरी रंग का घेतला, कारण बघा केशरी रंग विजयाचं प्रतीक आहे. कारण आपल्या देवघरामध्ये सुद्धा आसन देवाला आसन कोणत्या रंगाचे असावे यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. कारण वेगवेगळ्या कलरच्या आसनाचं वेगवेगळं असं महत्त्व आहे. जसं की आत्ता बघा माझ्या देवघरामध्ये हे लाल आसन टाकलेलं आहे स्वामींना. आज गुरुवार आहे आणि गुरुवार स्वामींना आवडणारं लाल आसन टाकलेलं आहे. असं वेगवेगळ्या रंगाचं सुद्धा आसन आपण टाकू शकतो बदलून दररोज, 8 दिवसातून 2 वेळा 3 वेळा जसं आपल्याला वेळ मिळेल तसं. आणि त्याचंसुद्धा एक वेगळं महत्त्व असतं. यावर सुद्धा आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमधून चर्चा करूया. आता स्वामींसाठी ही एक गादी खरेदी केलेली आहे. त्याचसोबत बघा आपण ज्या वेळेला स्वामींना समोर नैवेद्य दाखवतो, नैवेद्याचं ताट ठेवतो बघा स्वामींना, इथे आपण मंडल काढतो. आता हे इथे मी समोर काय करत असते, कुठे आता तुमचं देवघर असेल, खाली जागा असेल, कुठे बघा मी इथं मंडल काढत असते, स्वामींना नैवेद्य दाखवत असते. मग हे नैवेद्याच्या खाली अगोदर हे ठेवायचं,
यावर आता ऑलरेडी स्वास्तिक काय आहे काढलेली आहे, त्यामुळे तुम्हाला स्वास्तिक काढण्याची गरज नाही. तुम्हाला वाटलं थोडं तर यावर तुम्ही डायरेक्ट पण नैवेद्य दाखवू शकता. आणि वाटलं की बाबा जाऊ द्या आपण काहीतरी जमिनीवर काढावं म्हणून मग आपण थोडंसं इथं पाण्यानं चौकन जरी काढलं तरी चालतं, कारण ऑलरेडी बघा यावर स्वास्तिक काढलेलीच आहे आणि स्वास्तिकवर नैवेद्य दाखवतच असतात. म्हणून स्वामींच्या ताटाखाली हे ठेवायचं आणि यावर आपल्या जेवणाचं ताट, स्वामींना नैवेद्याचं ताट आपण ठेवायचं आणि नंतर नैवेद्य दाखवायचा. आता ह्या दोन वस्तू म्हणजे स्वामींसाठी आसन, स्वामींच्या नैवेद्याच्या ताटासाठी सुद्धा आसन आपल्याकडं आलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट बघा, आता हे स्वामींचा रुमाल म्हणजे स्वामींचे वस्त्र. आता माझ्याकडे जो आहे तो छोटा फोटो आहे. आता छोट्या फोटोला वस्त्र सहसा मिळत नाहीत आणि मी 1-2 वेळा शिवून पण घ्यायचा प्रयत्न केला, पण ते वस्त्र कसे फोटोला शिवून घेतले तरी अशी व्यवस्थित वाटत नव्हते, दिसत नव्हते. आणि कसं स्वामींचा फोटो असा, जी मूर्ती आहे मधला तो फोटो झाकत होता, त्यामुळे मी काय करत असते, हा जो रुमाल आहे असा तो वर स्वामींच्या फोटोवर टाकून देत असते. आता हे रुमाल बघा मी याच्याहून आम्ही आता आपण जे देवाचे वस्त्र मिळतात त्या ठिकाणी किंवा तुम्ही कुठे देवाला जासाल तुमच्या घरचे कोणीही तिथून सुद्धा तुम्ही असे देवांचे रुमाल, देवाचे वस्त्र मिळतात. मी आत्तासुद्धा स्वामींचे फोटो बघा, हा तो रुमाल असं स्वामींसाठीचं वस्त्र टाकलेलं आहे. आणि जर स्वामींची मूर्ती तुमच्याकडे मोठी असेल तर त्या मूर्तीवर सुद्धा खूप छान असं हे व्यवस्थितरित्या बसतात. आता माझ्याकडे स्वामींची मूर्ती नाही, फक्त माझ्याकडे फोटोच आहे, कारण फोटो किंवा मूर्ती दोन्हीपैकी एक असावं, त्यामुळे माझ्याकडे हा फोटोच आहे पहिल्या प्रथम आणलेलं, त्यामुळे मी यात काही बदल केलेला नाही. आणि स्वामींच्या फोटोद्वारेच मी सेवा करते आणि खरंच स्वामी माझी जी सेवा आहे ती खरंच स्वीकारतात पण, आणि बराच मला त्याचा अनुभव आलेला आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे बघा, एक छोटीशी मी वाटी पण खरेदी केलेली आहे. आता एक ऑलरेडी वाटी माझ्याकडे पहिली पण आहे प्रसादासाठी, पण आता ही दुसऱ्या दिवशी खराब झाली. आपली आता प्रसाद नेहमीच आपण देवाच्या समोर ठेवतो, आपल्याला ज्यावेळेला आरती होते प्रसाद ठेवतो, आपण जे आरतीला हजर आहेत ते आपण प्रसाद घेतो, मग बाकीचा प्रसाद आपण देवाच्या पुढे ठेवतोच थोडा का होईना. आणि मग ती वाटी खराब झाली तर मग आपण दररोज किंवा 2 दिवसाला ती जर आपण स्वच्छ करण्यासाठी टाकली तर मग ह्या दुसऱ्या वाटीमध्ये आपण नैवेद्य ठेवायचा. त्यामुळे आपल्याकडे अशा प्रकारे स्वामींच्या नैवेद्यासाठी मग तुम्ही ताट खरेदी करता, स्वामींना इडा ठेवण्यासाठी सुद्धा एखादी प्लेट खरेदी करू शकता. किंवा तुम्हाला वाटलं की चला या गुरुपौर्णिमेपासून आपल्या घरामध्ये स्वामी दररोज या एका म्हणजे आपल्या रोजच्या जेवणातल्या ताटात जेवण्यापेक्षा वेगळं ताट स्वामीला आपण घेऊया असंही चालतं. तुम्हीच स्वामींसाठी पितळाचं ताट वेगळं, तांब्याचं ताट जेवणाचं वेगळं, किंवा तुम्ही स्वामींसाठी एखादं हे जरी घेतलं जेवणासाठी ताट किंवा इडा किंवा एखादा पेला तुम्ही स्वामींना पाणी पिण्यासाठी चांदीचा किंवा चांदीचं बुडगं छोटं स्वामींना पाणी ठेवण्यासाठी, असं कुठलीही वस्तू स्वामींसाठी जर आपण गुरुपौर्णिमेला घेतली तर बघा आपल्या एकतर मनाला आनंद वाटतो आणि गुरूंना आपण काहीतरी दिलेलं एक समाधान वाटतं. त्यांना काहीच गरज नसते, गुरूंना स्वामी महाराजांना आपल्याकडून काही अशी कोणत्या वस्तूची अपेक्षा नाही आहे. फक्त आपण स्वामी, आपलं देवघरात स्वामी आहेत आणि स्वामींचं व्यवस्थितरित्या आपल्या देवघरामध्ये पूजा व्हावी, पूजा छान दिसावी, पूजा करताना प्रसन्न वाटावं आणि आपल्या घरात साक्षात स्वामी बसलेले आहे. जसं की आपल्याकडे पाहुणे वगैरे आले तर आपण त्यांचा आदर सत्कार करत असतो, त्याचप्रमाणे स्वामी तर आपल्या नेहमीच देवघरात आपल्या घरात असतात. वारंवार आपल्याला कित्येक गोष्टी ते देतात आणि कित्येक वेळा त्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे. तर त्यामुळे खरंच स्वामींची भक्ती करत करत जर अशा काही गोष्टी आपण स्वामींना दिल्या तर खरंच स्वामी समर्थ महाराज